काय या राज्याचा एक उत्तम कुशल प्रशासक, निर्णयक्षम व्यक्ती आणि एक घाव दोन तुकडे करणारा हा व्यक्ती. व्यक्तिगत माझ्याबरोबर आमचे संबंध खूप चांगले राहिले, परंतु संबंधापेक्षाही कुठलाही प्रश्न असो तो झटकन सोडवणे ही दादांची खासियत होती. आणि ग्रास्पिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती एवढी पॉवरफुल होती की कुठल्याही माणसाने, कुठल्याही व्यक्तीने डेव्हलपमेंटचा विषय असो, खाजगी व्यक्तिगत त्यांचा काही प्रश्न असो, जो प्रश्न मांडल्याच्या नंतर, सांगितल्याच्या नंतर किंवा कागदावर लिहून दिल्याच्या नंतर त्या प्रश्नाची उकल पटकन त्यांना होत होती. आणि ह्याची रिमेडी काय आहे की निवेदनं तर हजारो येतात. आता तुम्ही काल पाहिले ना की शेवटी जाताना सुद्धा निवेदनाचा खच हा त्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे. म्हणजे इथे उतरल्याच्या नंतर कदाचित विमानात सुद्धा त्या प्रश्नावरचे सगळ्यांच्या एन्डॉर्समेंट केले असतील किंवा सांगितलं गेलं असेल, PAला सांगणार हे एवढे एवढे कामं मी हे लिहून दिलेत, लगेचच्या लगेच त्या ठिकाणी सोडवा. आणि दादांचं काम एका क्षेत्रामध्ये राहिलं नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, त्याच्यानंतर आमच्या इरिगेशन क्षेत्रामध्ये खूप मोठं, आरोग्याच्या बाबतीमध्ये, सहकार क्षेत्राच्या बाबतीमध्ये, कारखानदारीच्या बाबतीमध्ये, म्हणजे आणि कुठल्याही बाबतीमध्ये शेतकऱ्याचं 2 रुपयाचा फायदा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा संसार सुखी झाला पाहिजे, या बाबतीतला कायमस्वरूपीचा आग्रह हा अजितदादांचा असायचा. आणि फार स्वच्छतेचा भोगता माणूस. साधा कागद फाटलेला सुद्धा जर टेबलवरती किंवा कुठं असेल तर त्यांना ते आवडायचं नाही. आणि जिथे कुठं ग्रीनरी असो, वृक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मोठी तळमळ असायची, अशा पद्धतीचे वृक्ष लावले पाहिजे, तसे लावले पाहिजे. आणि एक सर्वांगीण विकास करण्याचा मानस या व्यक्तीचा होता. 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद या राज्याचे ते राहिले, परंतु निश्चितपणे अर्थ खातंसुद्धा या राज्याची आर्थिक घडी ही नीटनाटकी बसली पाहिजे हा त्यांचा कायमचा आग्रह असायचा. कोणीही उठून कोणत्याही मंत्र्यांनी वगैरे जर परस्पर काही आश्वासनं दिली तर त्यांना प्रसंगी झापण्याचं सुद्धा काम अजितदादा करायचे. तुम्हाला कोणी सांगितलं या असल्या असल्या घोषणा करायच्या. आणि रागीट स्वभाव होता, तापट स्वभाव होता, परंतु ज्या व्यक्तीवर रागावतील, तापतील त्या व्यक्तीचं, तो माणूस तिथून निघून गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचं काम करणं हे त्यांचं काम होतं. आत्ता पालकमंत्री म्हणून आमच्या बीड जिल्ह्याचे सगळे जवळपास बहुतांशी मोठे प्रश्न जे आहे ते दादांनी मार्गी त्या ठिकाणी लावलेले होते. आणि आमचं दुर्दैव आहे बीड जिल्ह्याचं, आमच्या जिल्ह्याचे आता अजितदादा अकाली जाणारे हे 3रे पालकमंत्री झाले. विलासराव देशमुख साहेब हे आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांचेही 67व्या वर्षी मला वाटतं आपल्यातनं विलासराव गेले. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे सुद्धा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, तेही 64व्या वर्षी गेले. आणि अजितदादा हे 66व्या वर्षी गेले. हे 3ही व्यक्ती, विनायकराव मेटे साहेब, RR पाटील आबा, ही अशी माणसं इतक्या लवकर जायला नको होती. यांच्या जाण्यामुळं प्रचंड समाजाची हानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता या ठिकाणी आता दादा एवढा मोठा माणूस तयार व्हायला किती दिवस लागतील? सोपी गोष्ट थोडीच आहे. एवढा ताकदीचा, धाकाचा आणि निर्णय घेणारा, लोकांच्या हिताचंच काम त्या ठिकाणी पाहणारा असा व्यक्ती होणं हे दुरापास्त आहे. प्रचंड मोठी हानी ही सगळ्याच लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं
आता अखेरचा निरोप द्यायला इथं पहा, कालपासून जनसागर लोटलाय. ओक्साबोक्शी लोक रडताय. त्याचं कारण काय? आता ठीक आहे, आम्हाला रडता येत नाही, परंतु मनामध्ये मात्र कालपासनं खूप वाईट या ठिकाणी वाटतंय. विधात्यानं हे एक 5 मिनटं किंवा 3 मिनटं जर व्यवस्थित रनवेवरती आले असते तर हे झालंच नसतं. परंतु काय, ईश्वरी शक्ती पुढं कोणाचं काही चालत नाही, एवढंच म्हणणं मला वाटतं. अण्णा, तुम्ही दुबईला होतात. बातमी कळाल्यानंतर तातडीने तुम्ही बारामतीत पोहोचलेला आहात आणि तुम्ही जरी म्हटलात आम्हाला जरी रडायला येत नसलं तरी तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. दादा, अगदी तुमचा जवळचा संबंध होता. काय आठवणीत? काय आहे की खूप म्हणजे 2005 सालापासनं जवळजवळ 2015-16 पर्यंत दादांनी आम्ही त्या ठिकाणी काम केलं. दादांच्यामुळंच राज्यातलं जवळजवळ 7-8 खात्याचा राज्यमंत्रीसुद्धा मला त्यांनी संधी दिली. आणि काम करत असताना सतत सांगणं असायचं की लवकरात लवकर निर्णय घेत जा, पेंडिंग काही गोष्टी ठेवत जाऊ नका. आणि काय आहे की समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये 10 निर्णय घ्यायचे असतील, कदाचित त्यातले 3 चुकू शकतात, 7 बरोबर असू शकतात. परंतु एखादा निर्णय चुकेल म्हणून निर्णयच घ्यायचा नाही असं करता येत नाही, अशी शिकवण ही अजितदादांनी त्या ठिकाणी दिली. वेळेचा म्हणजे टाईम टू टाईम 9 वाजताचा वेळ दिला असेल तर आपल्याला 8:50 किंवा 55 मिनिटांनी तिथं जावं लागायचं, कारण कदाचित 5 मिनिटं अगोदर सुद्धा दादा त्या ठिकाणी बोलवायचे. आणि कालही मला वाटतं लँड करून लवकरात लवकर मीरा वागस का काय त्या भागामध्ये सभा होती आणि तिकडं जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं. इरिगेशनच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, मग कृष्णा मराठवाडा तंटा लवाद आणि त्याच्यासमोर झालेले सगळे निर्णय, मराठवाड्याच्या वाट्याला एवढं पाणी दिलं पाहिजे, पश्चिम महाराष्ट्राला एवढं ठेवलं पाहिजे, हा निर्णय केला पाहिजे, असं 100% वाटणारा आणि मार्ग काढणारा माणूस हा आमच्यामधनं गेलाय. ते अपरिमित हानी या ठिकाणी झालेली आहे. मी फक्त देवाला विनंती करेन की देवा, या जगामध्ये जर स्वर्ग असेल, त्या स्वर्गामध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये चांगली जागा आमच्या दादांना दे, एवढंच या ठिकाणी मला वाटतं.